श्रावणी, तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संकेत या तुमच्या आवडत्या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही जात आहोत कुडाळाक. कुडाळ कशाक तर बारशाक. माझ्या भाच्याक मुलगी झाली तर तो भाचो इकडे जा, म्हणजे आमचं शिरगावचं जा, आणि ते राहतात तिकडे कामानिमित्त कुडाळ. तर आता मी तिकडे चालला कुडाळाक बारशासाठी, खास आपल्या एक निमंत्रण हा. तर चला जाऊया. आपल्या कोकणातले बारशे कसे असतात ते आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आहे हा बारशाचा असे होते, पण प्रॉपर व्हिडिओ आज तुमका बघ मिळतो आपल्या चॅनलवर बारशाचं. तर मी आणि हे आता आम्ही झालो आमच्या गाडीत ना, एक बस येते आमच्या शिरगावात ना, मिनी बस, स्कूल बस. त्यात आमचे आहेत 20-25 जण, तर ती पण येतली आहेत. आता आम्ही पुढे चाललो तर म्हटलं शूटिंग घेऊन मिळा हवी ना थोडीफार तरी आधी. चला जाऊया. कसा काय असणार आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा. 4-5 किलोमीटर पाठी लावना पुढे लावना की इकडे स्वामी समर्थांचं मठ आहे हडपिड मध्ये. खूप छान आणि सुंदर असं, खूप मोठं असं मठ हा. तर कोणी येत असतात तर येऊ शकतात दर्शनासाठी. भरपूर गर्दी असता आणि दर गुरुवारी महाप्रसाद असता रात्री. हायवे वरून जवळजवळ 9 मिनिटं दाखवता गुगल मॅप. 4.5 किलोमीटर. बघूया, मी पण पहिल्यांदाच जातोय. भारी वाटतं जरा रस्ता, दोन्ही साइड झाडा मस्त. गाव मस्त, इकडले गाव मस्तच. कारण हो, त्या दिवशी आपण सावंतवाडी गेलो तेव्हा बघलास ना, डोंगर विंगर, झाडा हिरवळ मस्त वाटतं. पाणी पण यासाठी भरपूर असतं. बघूया कसं काय असणार आता. मी पण काय पहिल्यांदाच येत आहे ह्या साईडकडे. आणि आम्ही अगदी पोचला मस्त वेगळी. गाणी पण लावलं नव्हतं नाग्या बारशाची. अथर्व पोल्ट्री म्हणजे अथर्व त्याच्या मुलाचं नाव मोठ्या होऊन लागेल ना अगदी. तर हे बघा आमचं नागेश आणि रत्न प्राप्त झालेला आहे. त्याचा आज बारसा आहे, तर त्याच्यासाठीच आपण आलेलो. आणि कोकणातलं जी बारसा पद्धत असते ती तुम्हाला आपल्याला या व्हिडिओ मध्ये आपण दाखवणार. तर कसं वाटतं वारी. तर इकडे कामानिमित्त राहता कुडाळ, नाही तर शिरगाव गाव हा. इकडे कामानिमित्त राहायचा लागता. तर त्याच्यामुळे आज मस्त बारसो हा. तर बघूया कसं काय असणार आपल्या कोकणातलो बारसो. आणि कसा वाटता? मस्त वाटता. आणि हे बघा ह्यो मोठो हा मुलगो नागेशचो आमच्या. हे हाय घर. आणि मम्मी तयारी करता अजून हा अथर्व. आणि मस्त हा. मला लय आवडलं तुमचं गाव. मस्त जा, भारी वाटता इकडे. हे बघा ही आमच्या नागेशची बायको. जवळ उभे राहा जरा. ह्यांका दोंग मुलगी झाली आहे म्हणून आम्ही खास इकडे येला शूटिंग करूसाठी. न्या कसा वाटता? तर कधी कार्यक्रम सुरू होतो लो? 4-4:30. चला मग झाली ना तयारी आतमधली. आणि बघा आपली माणसं इले शिरगावर ना. कोण कोण होती तुमका आता दिसतील थोड्याच वेळात. ती रस्तो समजत नाही तुमका? होय हा. झालो अरे तुझा सगळी दिसा खोई ना. बारशा कोण कोण इली होती. अर्ज झालो
लय लांब होय. अर्धा तास झालो तुमच्या बरोबर निघाला. अजून खै रावलेलाच गे हा. आता आमची माणसं येईल आता जाव हरकत नाही. मी बाहेर बसून राहिलेलं आहे माहिती आहे मगापासून. मग हा नाही तुमची वाट बघतो. भेटूक नाही ही बघा या हेंगा बोलव ना जरा एक शॉट घेऊसाठी. नाही सांगितले ना उभो शॉट घ्यावा. जेवण खाली ठेवूया खाली ठेवूया.
काढ वहिनी. हां. ढकल वहिनी, कमरेन ढकल, ढकललं. हां. त्याच मुलीला पाण्यात घालून झाले आणि नाव मस्त ठेवलं असं अभिरा. खूप छान असं नाव ठेवलं आहे. आणि आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे आता घराकडच्या माहेरच्या सर्व बायका येऊन ओटी भरणार. निघवादी बाळाला पाण्यात घालून झालं ना की प्लेट देतात. प्लेटीत लाडू, पेढा, चिवडा किंवा फरसाण असं काही ना काही असतं. तर हे बघा सगळीकडे आता हे सगळ्यांना देण्याचं काम चालू आहे. मस्त ज्या बायका ओट्या घेऊन येतात ना त्यांच्या ओटीच्या पिशवीमध्ये पण एक पॅकेट टाकलं जातं. त्याच्यात पण लाडू, पेढा, फरसाण असं काही ना काही असतोच. तर हे बघा सगळे आता नाश्ता करून घेत आहेत. मस्त नाश्ता होता आणि थंडाची बॉटल दिलेली. ह्या टायमिंगला आम्ही सगळं म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला बाराशाच्या विधी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सर्व विधी अगदी तिथे हजर राहून डिटेलमध्ये दाखवल्या. तर हे बघा आता मी आली आहे ओटी भरायला. तर मला तर सुधरत नव्हतं काय करायला पाहिजे ते. तर हे बघा हे आमच्या नागेशचे मेहुणे आहेत आणि ही त्यांची मिसेस आहे. तर आणि हे बघा ही आमच्या नागेशची मेहुणी आहे आणि हे नागेशचे साडू आणि हा त्यांचा मुलगा. तर ह्या बघा ह्या आमच्या नागेशच्या सासूबाई आहेत. बाय करायला आल्या आहेत बाहेर. नागेशच्या सासरवाडीच्या बाजूकच असो मठ हा मस्तपैकी गगनगिरी महाराजांचं.
तर मस्त असा बारशाचा कार्यक्रम पार पडलाय छानपैकी. आमका पण लय मजा येईल. वडा वडा आणि हा गाव तर आम्ही पहिल्यांदा बघितला. एक नंबर गाव हा मस्त. काय तुमका कसं वाटला? मस्त मस्त. जाताना येताना आम्ही दोघं होतो. ते 2 मेंबर गेले होतो. तकडे जरा ढवळल्यामुळे.